मित्रांनो, आपण अंबरनाथ येथील DSP ग्रुपचा सरपंच या बैलाची आपण थोडक्यात मुलाखत घेणार आहोत। तर मित्रांनो, मी तुम्हाला सरपंच बैल याची मुलाखत दाखवतो। ओके का? नमस्कार शेठ। नमस्कार शेठ, आपलं नाव सांगा संपूर्ण। माझं नाव अविनाश गजानन पवार, पवार सेक्शन चिखलोली, DSP ग्रुप सरपंच बैलाचा मालक, महाराष्ट्र दोस्ती ग्रुप याचं आमच्या ग्रुपचं नाव आहे। आणि आम्ही मुंबईवरून आज मावलमध्ये आशिष पडवल यांच्या निवेदनमध्ये आलेलो आहोत। सर, तुम्ही आज मावळ म्हणजे कितव्यांदा रेसमध्ये भाग घेतला? अनेकदा आलोय। ज्यावेळी मावलमध्ये हा परिसरात जो येतोय सेकंडच्या मैदानात, एक मे आशिष पडवल एकविरीचे आणि बंडाभाऊ यांच्या निवेदनमध्येच बैल येतो इकडे। अच्छा, नियोजन आशिष पडवल करतात। सर, आपला जो सरपंच बैल आहे याची म्हणजे खरेदी कुठली आहे सर? खरेदी माझ्या मामाकडनं घेतलेला बैल आहे। हां सर। काय असं बाहेरून कुठून बाजारातनं वगैरे नाही, माझ्या मामाकडं बैल पळत होता, त्यांच्याकडनं आम्ही घेतली। ज्यावेळी आमचे मावस भाऊ विलास पैलवान देशमुख हे आले होते आमच्याकडे आणि त्यावेळी आम्ही हॉटेलला बसलो होतो आमच्या, त्यावेळी आम्हाला ते बोलले का आपल्याला हा बैल घ्यायचे। तर म्हटलं पैलवान, हा बैल आपल्याच मामाचा आहे, आपण घेऊया। तर आम्ही मामाला बोलून घेतलं आणि तिथेच आमचं झालं बोलणं, हा बैल आम्हाला द्या। किती जाती बैल आहे सर? आता पूर्ण जाती पूर्ण झालेल्या आहे, जुळलेला आहे। सर, कुठल्या महिन्यात धावला? 4 बैल, सेकंदाचा गाठ असं नाही, हा 7 गाड्यांच्यात धावला आहे, सेकंडमध्ये धावला आहे इकडे आणि मुंबईमध्ये बिनजोडला टॉपच्या कुठल्या बैला पाहतो? आता टॉपचं बोललं तर सोनू शेठ भोपतराव यांचा राजा बैल महाराष्ट्रात गाजलेला बैल एक मे, त्या टॉपच्या बैलात धावलेला आहे हा सरपंच। टॉपच्या याचा आतापर्यंत तुमच्या आठवणीतला मोठा गुलाल कुठला आहे? आठवणीतला मोठा गुलाल म्हणजे माझे मित्र माझ्या वडिलांच्या वयाचे होते, स्वर्गीय पंडित शेठ फडके यांच्यानं माझ्या मैत्रीपूर्ण शर्यत व्हायच्या। त्यावेळी हारलो काय जिंकलो काय हे आमचं गुलालच असायचं, हारलो तरी गुलाल, जिंकलो तरी गुलाल। सर, या आपल्या सरपंच बैलाचं नियोजन कोण करतं? सरपंच बैलाचं नियोजन आमचे संदीप शेठ डोणे उर्फ बाबू हे करतात। सर, आज बैलाचं नियोजन कोणाबरोबर आहे सर? आज नियोजन आमचे मित्र सुंदर बैल हे देवीच्या पाड्यात आणायचे, त्यांच्या रोणी निवेदन आहे। आणि अक्षय पवार आणि आमचे आता जेवढं सांगितलं तुम्हाला, आमचे इकडचे भाऊ म्हणून ओळखले जातात ते आशिष पडवल यांच्या दोघांच्या निवेदनमध्ये आज मावलमध्ये पळायला आलाय बैल। सर, तुम्ही एवढ्या धावपळीतसुद्धा मला थोडीशी बाईट दिली, त्याबद्दल मावळ माती यूट्यूब तुमचं आभारी आहे। धन्यवाद। उजव्या साईडने का बैल? हॅलो, डावीन टाकायचं ना आपल्याला, लाईव्ह आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।